आणि राम खाडे यांचा जीव घेण्याचा प्रयत्न कोणी केला, कसा केला, हे जरा तुमची रगेलगिरी लय रगेल सांगतो तुम्ही मंत्रालयाच्या बाहेर येतं. मी रगेल आहे रगेल, कोणाच्या बापाला आवडत नाही, माझा बाप बी कोणाच्या बापाला बघा. आता कळतं तुमचा बाप कोण आहे. हल्ले करून 307चा गुन्हा टाकला माझ्यावरती. अरे आम्ही पोलीस पाटलाची मुलं आहेत रे. तू पोलीस पाटलाच्या नादी लागलाय रे सुरेश धस. तुला सोपं आहे रे पडणार हे. तू कोणाचा दरोडेखोर आहे तू. तुझी हिस्ट्री जरा सांग, जरा तुझा बाप कोण होता, काय कोण होता. लय सांगत हो तू गुरमीमध्ये, लय मस्ती तुझ्या अंगामध्ये, लय मस्ती. आष्टी मतदारसंघामध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि हा भ्रष्टाचार आम्हाला मुडीत काढायचा आहे. आणि सर्वसामान्य जे पीडित शोषित लोक आहेत त्यांना आम्हाला छळापासून, ह्या मानसिक शारीरिक त्रास देऊन आमची जी लोक मारली जात आहेत, ह्या त्रासापासून आम्हाला वाचवायचंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते असलेले राम खाडे यांच्यावरती काल नगर भागामध्ये जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर त्यांना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती ढासळल्याने त्यांना पुण्यातील संचिती रुग्णालयात आणण्यात आलं आहे. परंतु या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे याबाबत आपल्याशी बोलण्यासाठी त्यांचे एक सहकारी आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत. तुमचं नाव सांगा आणि नेमकं काय झालं त्यांच्यासोबत. माझं नाव मनोज चौधरी, सुरेश धस, राम खाडे, मनोज चौधरी. आम्ही सगळे असे एकमेकाच्या गावाच्या जवळचे लोक आहेत. ज्या पद्धतीने सुरेश धस महाराष्ट्रभर फिरत होते, वंजारी समाजाने हे केलं, मराठा समाजाचे मोठे कायवारी म्हणून आणि मराठा समाजाच्या तरुणाला भडकून मराठा समाजाच्या पोराकडून गुन्हेगारी करून घेऊन हा जातीपातीचा जो हे केला होता. आता हे व्यक्ती आहेत राम खाडे, हे वंजारी समाजाचे आहेत. आणि आम्ही अस्सल पोलीस पाटील, पोलीस पाटील सुरेश धस, तुला सांगणे माझं आणि माझं चॅलेंज आहे की तू ज्या पद्धतीने तू सांगत होता ना की SIT CID हे लावा, आणि ह्याच पद्धतीने मी आता सांगतो, तुम्हाला आवाहन करतो सुरेश धस, तुम्ही आता 20 दिवस झालं तुम्ही घराच्या बाहेर पडत नाही. आता तुम्हाला आवाहन करतो, तुम्ही घराच्या बाहेर या आणि राम खाडे यांचा जीव घेण्याचा प्रयत्न कोणी केला, कसा केला, हे जरा तुमची रगेलगिरी लय रगेल सांगतो तुम्ही मंत्रालयाच्या बाहेर येतं. मी रगेल आहे रगेल, कोणाच्या बापाला आवडत नाही, माझा बाप बी कोणाच्या बापाला बघा. आता कळतं तुमचा बाप कोण आहे. तुमचा बाप कोण आहे ना, महाराष्ट्राला अख्ख्या कळू द्या. हे राम खाडे, राम खाडेचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. खूप भयानक परिस्थिती मी वर जाऊन बघितलं. आता मला रात्रीच कळलंय, सकाळी मला सगळ्यांचे फोन आले वकिलांचे वगैरे. मी त्यानंतर वरती गेलो, डोक्यामध्ये भयंकर मार लागलेला आहे. त्यांचा जीव म्हणजे शेवटच्या घटका मोजता ते जीव घेणे म्हणजे पूर्ण 307 सारखा गुन्हा, जो पहिला जुना होता, आता BNS सेक्शन काय असते नवीन, असा गुन्हे गंभीर स्वरूपामध्ये आले पाहिजेत. सुरेश धसांची सगळ्यात पहिली आमदारकी रद्द करण्यात यावी आणि निपक्ष अशी SIT स्वच्छ अधिकार मार्फत, SIT आणि CID मार्फत ही सगळी चौकशी करण्यात यावी. आणि आमचा विश्वास आहे फडणवीस साहेबांवरती. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, पंकजाताईवरती विश्वास आहे आणि DGP मॅडम त्यांच्यावरती विश्वास आहे आमचा. नवनीत साहेब चांगलं काम करतात, त्यांच्यावर विश्वास आहे. फक्त आणि फक्त राम खाडेंचा जीव जाऊन देऊ नका आता. मात्र हा सगळा हल्ला तुम्ही सांगताय की सुरेश धस यांच्या सांगण्यावरून झाला असावा. मात्र यामागे काय पार्श्वभूमी आहे, काय झालं. मागील 15-20 वर्षापासून आम्ही सगळे एकत्र मुंडे साहेबांबरोबर पहिले जुनेही काम केलेलं आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर. फक्त आणि फक्त आष्टी मतदारसंघामध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि हा भ्रष्टाचार आम्हाला मुडीत काढायचा आहे. आणि सर्वसामान्य जे पीडित शोषित लोक आहेत त्यांना आम्हाला छळापासून, ह्या मानसिक शारीरिक त्रास देऊन आमची जी लोक मारली जात आहेत, ह्या त्रासापासून आम्हाला वाचवायचंय. ह्याचे प्रकार असे आहेत की काय करायचं, स्वतः पुढे यायचं नाही, पण दुसऱ्याच्या स्वतः म्हणजे जे काय टेंडर असतील, काम असतील, त्यांच्यावरती त्याच्या कार्यकर्त्यांमार्फत त्यांना प्रेशराईज करून सह्या करायला लावायच्या आणि बिचारा त्यांना पण भरडी करायचं. आणि स्वतः मात्र पांढऱ्या खुर्ची म्हणजे पांढरे कपडे घालून खुर्चीच्या मागे लपून राहायचं. आणि त्याचा दिसताना भस्मासूर काय वागतो, तो काय बोलतो. संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये स्वतः तो बोलला की मारायचं होतं तर गाडी खाली चिडून मारायचं होतं. माझ्यावरती, माझ्या घरावरती हल्ले केले ते, आणि माझ्या घरावरती त्यांच्या लोकांनी हल्ले करून माझ्याच वरती आणि माझ्या कुटुंबावर 307चा, माझ्या गावात येऊन हल्ले करून 307चा गुन्हा टाकला माझ्यावरती. अरे आम्ही पोलीस पाटलाची मुलं आहेत रे. तू पोलीस पाटलाच्या नादी लागलाय रे सुरेश धस. तुला सोपं आहे रे पडणार हे. तू कोणाचा दरोडेखोर आहे तू. तुझी हिस्ट्री जरा सांग, जरा तुझा बाप कोण होता, काय कोण होता. लय सांगत हो तू गुरमीमध्ये, लय मस्ती तुझ्या अंगामध्ये, लय मस्ती. ये बाबा समोर, ये बाबा समोर. तू सुरेश धस, तू आता समोर यावंच लागेल तुला. आता जनतेचा आवाज उठणार ना, तुला समोर यावं लागेल, सांगा लागेल सत्य काय ते. रामभाऊ खाडे यांच्यावरती जीवघेणा हल्ला तू का केलास आणि कोणी केला. SIT CID लावून सगळ्या गोष्टी ह्या आम्हाला निपक्ष चौकशीमध्ये सगळ्याजवळ पाहिजे. आणि एकमेव कारण आहे भ्रष्टाचार. फक्त यांचा आम्हाला मुडीत काढायचा आहे आणि सर्वसामान्य जनता ही पीडित शोषित आहे, त्यांना आम्हाला फक्त वाचवायचं. नेमका कोणता भ्रष्टाचार आता खाडे यांनी बाहेर काढलेला. शासकीय जमिनीवरती कॉम्प्लेक्स बांधायचं त्यांचं चाललं होतं. बरेच असे छोटे मोठे, आणि राम खाडेवरती आतापर्यंत 5-6 वेळा हल्ला केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा.
आणि ते सुरेश माझी स्वतःची 395ची दरोडेची हायकोर्टमधून ऑर्डर आलेली आहे सुरेश दसावरती लावा. पण पोलीस प्रशासन काय करतंय तिथलं लोकल पोलीस प्रशासन तो पैशाच्या माझावरती आणि खुर्ची सत्तेच्या माझावरती लोकल पोलीस प्रशासनला तो दबावात ठेवून मी फडणवीस साहेबांचा खूप जवळचा आहे असंच काहीतरी सांगतो काहीवरी मी खूप असं सगळ्या जनतेचा एकदम बोगस आहे. बोगस फेल माणूस आहे तो. फट्टू आहे फट्टू. आणि वाघ आम्ही आहेत ना हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे वाघ आहेत. भारतीय जनता पार्टीचे वाघ आहेत आम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ आहेत आम्ही. आणि वाघ आहे ना आता तो बिल्ली माझा होऊन घरात बसला ना तो त्यांनी समोर यावं आणि सांगावं जनतेला महाराष्ट्राला कळू दे जरा तुझी काय 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 खरी परिस्थिती आहे ना तुझी. आणि आम्ही आहे ना ते तुझी लय बोलवाची गिरी चालती रे की बाबा कोण नवीन पाखरं आली आणि लय काहीतरी कशामध्ये बोलून गेली. पण तुझ्या बिस्किटावरचे कुत्रे आहेत ना ज्यांनी कोणी राम भाऊवरती हल्ला केलाय ना त्यांना आता आम्ही शोधून काढणार. मी सगळे पुरावे देणार. आणि सुरेश धस तुला समोर यावंच लागेल सुरेश धस तुला समोर. आणि सत्य जनतेला सांगावं लागेल की राम खाडे यांच्यावरती हल्ला केला कुणी यासाठी सीआयडी लावाच लागेल. आणि त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि रोज आम्ही समोर येणार मीडियाच्या समोर येणार. आम्ही रोज महाराष्ट्राला सांगणार की आमची बीड जिल्ह्याची बाती बदनाम करायचं काम फक्त आणि फक्त सुरेश धस यांनीच केलंय. दुसरं कुणीच केलेलं नाही. मराठा समाज आणि ओबीसी समाज याच्यामध्ये भांडण लावायचं पूर्णपणे काम फक्त खुर्चीसाठी करण्यात आलं. फक्त त्याला पालकमंत्री पदाची खुर्ची पाहिजे होती म्हणून आमच्या आदरणीय पंकजाताईंना बदनाम करण्यात आलं. बिचारा आमच्या मुंडे साहेबाची लेख येते एवढा संघर्ष करून गल्लीपासून दिल्लीपर्यंत मुंडे साहेबांनी सत्ता दिली आणि त्या ताईवरती बिचारा किती आरोप केले खोटे नाटे. पण ताईचं कुठेच काय नसलं. कुठेच काय संबंध होता. पालकमंत्री पद आमचं दुसरीकडे द्यायला लागलं. आमच्या म्हणजे जनतेपर्यंत माणसं आमची पोचून द्यायची नाही. आमच्या जनतेला वेटीस धरायचं आणि त्यांच्या मागून खुर्ची मागून राजकारण करायचं आणि मग यांनी आमदार व्हायचं आणि आमदार होऊन अशी कृत्य करायची हे योग्य नाही. हे महाराष्ट्राने ओळखावं आणि यांच्या वेळी त्यांची जागा दाखवावी आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच मी मागणी करतो. आपण पाहिलं की खाडे यांच्यावरती जो हल्ला झाला तो हल्ला सुरेश धस यांच्याकडून घडून आणण्यात आलाय का असा एक संशय यांनी व्यक्त केला. पुण्याहून सरकारनामासाठी सुदेश मिटकर.